या पिढीसाठी हा मूवी आहे. या पिढीच्या सणसणीत कानाखाली मारलेली आहे या मूवीने. अनुषा दांडेकर मॅमचा कोर्टात केसीन हा तर डायलॉग बेस्टच आहे. पण मी आज खूप वर्षांनी म्हणजे जवळजवळ 10-12 वर्षांनी मी मराठी मूवी बघितला आहे आणि मला खरंच खूप आवडला आहे. ज्येष्ठांचे प्रॉब्लेम्स ह्याच्यातून एकदम वेगळ्या पद्धतीने मांडले. जो मध्येच ट्विस्ट झाला सिनेमामध्ये तो एकदम बघण्यासारखा होता. व्हेरी हार्ट टचिंग मूवी, ब्युटिफुल फिल्म केली आणि अगदी रिसेंटच्या सध्या परिस्थितीवर अवलंबून फिल्म आहे. हॅलो नमस्कार, मी सोनम. स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि सध्या मी सिटी प्राईड कोथरूडमध्ये उभी आहे आणि या फ्रायडेला म्हणजेच आपल्या फिल्मी फ्रायडेला जुनं फर्निचर हा चित्रपट रिलीज झाला आहे आणि आज या चित्रपटाचा प्रीमियर होत आहे सिटी प्राईड कोथरूडमध्ये. आणि मी सध्या सिनेमा बघून आली आहे आणि प्रचंड रिस्पॉन्स आहे आणि प्रत्येकाने म्हणजे लहान मुलगा असो, आमच्या वयाचा मुलगा असो किंवा आपले आईवडील असो किंवा आपले आजी आजोबा असो, हे सगळे मिळून हा चित्रपट बघू शकतात. तर तुम्ही प्लीज चित्रपटगृहात जाऊनच हा चित्रपट बघायला पाहिजे. आणि आता आपण पब्लिक रिॲक्शन्स बघणार आहोत की या चित्रपटाबद्दल काय आहे. चला तर जाणून घेऊया पब्लिक रिॲक्शन्स. खूप 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 अप्रतिम मूवी आहे हा. सरांनी एवढं छान सिनियर सिटीजनसाठी खूप छान आणि उत्कृष्ट संदेश दिलेला आहे यामध्ये. आणि सरांनी माझ्या या छोट्या मुलाला या मूवीमध्ये काम करण्याची जी संधी दिली आहे त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद महेश सर. थँक्यू सो मच. महेश वामन मांजरेकर सरांचा चित्रपट आत्ताच्या पिढीसाठी काढलेला आहे. मुळातच या मूवीमधून आत्ताच्या पिढीला संदेश दिलेला आहे. जी भरकटलेली पिढी आहे नाही आत्ताची, की पालकांपासून भरकटलेली आहे. सगळं स्विगी आहे, झोमॅटो आहे, घरातलं खायला नको आहे, बाहेर पबमध्ये जायचं आहे, आई अशी करायची आहे, घरातल्या वडिलांकडे लक्ष नाही, आईकडे लक्ष नाही, रात्री 2:30-3ला येणार, तोपर्यंत आई वडील जागे पण आल्या बेडरूममध्ये, आई वडील जागेत नाही बघत, विचारत पण नाहीत. या पिढीसाठी हा मूवी आहे. या पिढीच्या सणसणीत कानाखाली मारलेली आहे या मूवीने. आणि मी ओपन चॅलेंज देतो, या पिढीने हा मूवी बघावा आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणावा. कारण आई वडिलांशिवाय दुसरं मोठं काहीही नाही आहे या जगामध्ये. ना पैसा आहे, ना कुठलीही अय्याशी आहे, ना दागदागिने आहेत, ना गाड्यात. यांच्या पुढे सगळं माती मोल आहे, सगळं माती मोल आहे. धन्यवाद. ओव्हरऑल मूवी खूप खूप छान होता. महेश मांजरेकर सरांचं ॲक्टिंग खूप 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 मस्त होतं, खूप बेस्ट. सगळ्यांनी बघावं. अनुषा दांडेकर मॅमचा कोर्टात केसीन हा तर डायलॉग बेस्टच आहे. भूषण प्रधान सगळेच आणि त्यात डॉक्टर शैलेश देशपांडे सर आहेत. तर तुम्ही नक्की बघा हा मूवी. एकदम खूप मूवी बेस्ट आहे, खूप खूप बेस्ट आहे. खूप छान मूवी आहे. स्पेशली मांजरेकर सरांचं काम आणि भूषण तर ही इज रिअली ऑसम. आणि जो विषय मांडलेला होता तो अतिशय सेन्सिटिव्ह आणि इट वॉज व्हेरी 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 ब्युटिफुली पुट. दॅट्स इट. मस्त. सगळ्यांनी येऊन थिएटर्समध्ये बघा ही विनंती. जुनं फर्निचर नावाचा सिनेमा आत्ता पाहिला. हा सिनेमा म्हणजे आता एक वेगळ्या वयोगटातला सुपर हिरो आपल्याला पाहायला मिळतो आहे. अप्रतिम सिनेमा. आणि हा सिनेमा एकट्याने बघायचा नाही आहे. हा सहकुटुंब, सहपरिवार आपल्या आईवडिलांना म्हणजे आमच्या पिढीमध्ये आमच्या आईवडिलांना आणि आमच्या मुलांना आणि कमीत कमी 6 लोकांनी येऊन हा सिनेमा पाहायला पाहिजे. अप्रतिम लेखन, अप्रतिम स्क्रीन प्ले, डायलॉग्स अतिशय पॉवरफुल आणि महेश मांजरेकर यांचा अभिनय काय सांगाल तुम्ही? बापरे, खूपच पॉवरफुल. त्यांच्याबद्दल काय बोलणार? अप्रतिम. प्रत्येक मराठी माणसाने हे जुनं फर्निचर पाहायला पाहिजे. या सिनेमाला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. मूवी आवडला मला. ॲक्च्युली खूपच ज्वलंत विषय हाताळलेला आहे आणि दोन्ही एक नवीन कलाकार आणि दिग्गज कलाकार यांचं एक समन्वय या ठिकाणी बघायला मिळाला. नवीन कलाकारांचं तर प्रश्नच नाही, चांगलंच होतं ॲक्टिंग. पण मांजरेकर सर मी फॅनच आहे त्यांची. मला ॲक्च्युली त्यांचे हिंदी मूवी मी बघते पण मी आज खूप वर्षांनी म्हणजे जवळजवळ 10-12 वर्षांनी मी मराठी मूवी बघितला आहे आणि मला खरंच खूप आवडला आहे. आणि एक चांगलं की नोट ॲड्रेस त्यांनी या मूवीतून दिला आहे. त्याच्यातून शिकण्यासारखं बरंच आहे आणि सगळ्यांना तो मूवी आवडेल. लोकांनी, यंग जनरेशननी जरूर बघावा हा मूवी, एवढंच मी सांगू शकते. अतिशय छान. म्हणजे मुलांना आम्ही नक्कीच सांगू की हे खरंच त्यांनाही शिकण्यासारखं आहे. खूप छान, खूप छान सिनेमा. खूप आवडला त्यांचा एकंदरीत. काम पण खूप सुंदर केलं आहे महेश मांजरेकरांनी. खूप सुंदर, फार छान आहे. सत्य परिस्थितीवरती आहे आणि मी लॉयर आहे त्यामुळे मला सगळी माहिती होती त्याच्यातली.
त्यामुळे खूप आवडला सगळ्यांचंच काम. हेच म्हातारे आईवडील झाले तरी ते सांभाळलेच पाहिजे. ओल्ड इज गोल्ड. म्हणजे इतका सुंदर पिक्चर काढलेला आहे की खरंच डोळ्यात पाणी आलं. व्यथा खूप छान मांडलेली आहे त्यांनी आणि मुलांनी म्हणजे यंग जनरेशनने हा बघायला पाहिजे. खूप सुंदर पिक्चर आहे आणि अक्षरशः म्हणजे डोळ्यात पाणी येतं बघताना आणि मुलांनी बघायलाच हवा. यंग जनरेशननी पाहिलाच पाहिजे. आम्ही तर पाहावाच, पण मुलांनीही बघितलाच पाहिजे, सुनांनीही बघितलाच पाहिजे आणि सुनांच्या पेरेंट्सनी थोडं जास्त इंटरफेअर केलं नाही पाहिजे. त्यांना जगू द्या, त्यांना करू द्या, काय करायचं. थँक्यू. चांगली मूवी आहे, कटू आहे पण सत्य आहे, चांगली आहे. खूप खूप भारी सिनेमा होता. ज्येष्ठांचे प्रॉब्लेम्स ह्याच्यातून एकदम वेगळ्या पद्धतीने मांडले. जो मध्येच ट्विस्ट झाला सिनेमामध्ये तो एकदम बघण्यासारखा होता. अँड वॉट आय लव्ड अबाउट इट इज दॅट द एंड वॉज पॉझिटिव्ह. थोडंसं काहीतरी घेण्यासारखं होतं. त्यामुळे आय ॲब्सल्युटली लव्ह द मूवी. ऑल द बेस्ट टू द एंटायर टीम. सगळ्यांचे रोल्स पण खूप छान झाले. थँक्यू. मूवी खूप छान आहे. आजकालच्या ज्या लहान मुलं आहेत त्यांनी पण पाहावा आणि ज्येष्ठांसाठी तर खूपच छान आहे, पण खास करून मुलांनी पण पाहायला पाहिजे. म्हणजे आजकाल जे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आहेत किंवा त्यांना मुलांचा वेळ हवा असतो तो द्यायला पाहिजे मुलांनी. व्हेरी हार्ट टचिंग मूवी, ब्युटिफुल फिल्म केली आणि अगदी रिसेंटच्या सध्या परिस्थितीवर अवलंबून फिल्म आहे. खूपच आवडली आणि मी तर म्हणते सगळ्यांनी आवर्जून आपल्या आईवडिलांसाठी आपल्यासाठी तरी नक्की बघा. मुलं आणि त्यांचे आईवडील जे वयस्कर होतात त्यांना हा खूप सुंदर संदेश देणारा हा चित्रपट आहे. यामध्ये तुम्हाला छान काही पाहायला मिळेल, खूप छान संदेश मिळेल आणि ह्युमर आहेच. सरांचा सिनेमा म्हटल्यानंतर कथा, पटकथा, संवाद सर्वच आणि दिग्दर्शन आणि सरांनी स्वतः त्यामध्ये भूमिका केलेली आहे. त्यामुळे हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पहा, कारण यातून नाते काय असावं हे कळतं. थँक्यू. आणि या चित्रपटाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा.